वसई विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा फटका एका डंपर चालकाला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अंबाडी रोड येथील 100 फुटी रस्त्यावर मातीने भरलेला डंपर अचानक रस्त्यात रुतून एका बाजूला पलटी झाला। या अपघातात डंपर चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी या परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने महापालिकेने दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खोदला होता। पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही हा खड्डा काही दिवस उघडाच ठेवण्यात आला। यानंतर सोमवारी संबंधित कंत्राटदाराने या खड्ड्यात माती आणि डबर टाकून तो बुजवण्याचे काम केले। तसेच मंगळवारी या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार होते। मात्र त्यापूर्वी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मातीने भरलेला डंपर या मार्गावरून जात असताना त्याचे एका बाजूने चाक भरलेल्या खड्ड्यावर आले। त्याचवेळी खड्ड्याखालील जमीन अचानक खचली आणि डंपर जागीच पलटी झाला। या अपघातामुळे कंत्राटदार आणि महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। कोणताही खड्डा बुजवताना त्यामध्ये टाकलेली माती आणि डबर योग्य पद्धतीने दाबणे म्हणजेच रॅमिंग किंवा रोलिंग करणे आवश्यक असते। त्यामुळे जमीन घट्ट होते आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतात। मात्र या ठिकाणी केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आता या घटनेनंतर संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, वसई विरार।